नमस्कार. रंगतरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नेरूळ इथल्या फ्लेमिंगो पॉईंटवर. खास करून पाम बीच रोडवर असलेले जे BPS स्कूल आहे, NRI कॉम्प्लेक्स आहे आणि TS चाणक्य आहे, हे पॉईंट्स फ्लेमिंगोसाठी ओळखले जातात. दरवर्षी उन्हाळ्यात जसं मुंबईकरांना हापूस आंब्याची प्रतीक्षा असते, तशीच नवी मुंबईकरांना आणखी एका विशेष गोष्टीची प्रतीक्षा असते, ती म्हणजे फ्लेमिंगो. अतिशय गुलाबी हलकसं त्याला शेड असलेले आणि त्याच वेळेला अतिशय सुंदर लांब करकोच्यासारखी चोच असे असलेले हे सौंदर्य आहे. खास करून साता समुद्र पार कितीतरी हजारो किलोमीटरचा प्रवास करत दरवर्षी मे महिन्यात आणि काही जून महिन्यात नवी मुंबईत मुक्काम ठोकतात. ते ऐरोलीला थांबतात, कधी चाणक्यला थांबतात, वेगळ्या पॉईंट्सला जातात. त्यामुळे आज नवी मुंबईची जी ओळख आहे ती आंतरराष्ट्रीय नकाशावर फ्लेमिंगो सिटी अशी व्हायला लागली. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता. ते उडतात तेव्हा त्यांचं सौंदर्य अगदी वेगळं असतं आणि त्याच वेळेला जेव्हा ते एका लयीत आणि समूहात चालतात ते बघणं म्हणजे डोळ्याचं पारणं फेडतं. अतिशय अद्भुत, अतिशय स्वर्गीय असा हा अनुभव असतो त्यांना चालताना बघणं. एकत्रित आपण बघू शकता. जर आपण थोडा दूर फोकस केला तर तिथे सुद्धा आपल्याला दिसेल की ते फ्लेमिंगो असं एका लयीत सगळे चालत आहेत. जणू काही एक कवायत चालू आहे 26 जानेवारीच्या परेड ग्राउंडवर आणि ती अतिशय लयबद्ध चालू आहे. तशी या पाण्याच्या तरंगावर हे तरंग फ्लेमिंगो चालतात किंवा त्यांचं अन्न टिपतात, ते सगळं बघणं अतिशय सुंदर अनुभव असतो. आपण माझ्या पाठीमागे बघताय तेही खरे फ्लेमिंगोच आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ते फ्लेमिंगो असले तरी गुलाबी का दिसत नाही? त्यांच्या ती गुलाबी रंगाची जी टिपिकल फ्लेमिंगोची छटा आहे ती का उमटलेली नाही? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, कारण ते थोडे बाल्यावस्थातले पण फ्लेमिंगो आहेत आणि ते जेव्हा नवी मुंबईत या परिसरात येतात, इथल्या खाडींमध्ये ते येतात, तेव्हा ते थोडे बहुत सफेदच असतात. पण इथले जे त्यांचे आवडते खाद्यपदार्थ खाऊन, जसं आपण म्हणतो की एखादी सासूरवाशीन माहेरी जाते आणि माहेरी राहून ती ज्या पद्धतीने खाऊन पिऊन येते आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक नवीन कांती येते, नवं तेज येते, तसंच एका अर्थानं फ्लेमिंगोचं नवी मुंबई एक माहेर आहे. ते जेव्हा इथे येतात, इथलं ते त्यांचं आवडतं खाद्य खातात, शेवाळ खातात, छोटे कृमी खात असतील, त्या सगळ्यांना खाल्यानंतर त्यांना एक गुलाबी तजेला त्यांच्या कांतीवर येतो आणि एक नवा रंग त्यांना प्राप्त होतो. त्यामुळे फ्लेमिंगो खऱ्या अर्थानं फ्लेमिंगो सुद्धा नवी मुंबईत आल्यानंतरच बनतात. ही पायवाट आहे नेरूळच्या जो NRI कॉम्प्लेक्स आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला आपण आता उभे आहोत आणि तिथे आपण बघू शकता की लोक फ्लेमिंगोची छायाचित्र सुद्धा टिपली जात आहेत. अतिशय कलात्मक पद्धतीने फ्लेमिंगोला आपल्या कॅमेऱ्यात चित्रित करण्यासाठी कॅमेरामन आलेले आहेत. आपण इथे खास कशासाठी आलात? आपण फोटो टिपताना दिसतात, काय कसे छायाचित्र मिळालेत आपल्याला? छायाचित्र तर छान मिळाली आहेत, पण संख्या यावर्षी कम्पॅरेटिव्हली कमी आहे. अच्छा. माझं नाव प्रसाद जाधव, ऐरोलीवरनं आलोय मी. अरे वा. मी मारुती कदम यांच्यासोबत आहे, हे डॉक्टर आहेत. हा हा. आम्ही पक्षीप्रेमी आहोत. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरत असतो पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी. हा हा. आज आलो. बरेचसे सुंदर छायाचित्र मिळाली आहेत, पण संख्या दरवर्षीप्रमाणे खूपच कमी आहे. अच्छा. पण ओव्हरऑल मजा येते. आपण स्वतःच टिपलेलं एखादं म्हणजे आजचं किंवा यापूर्वीचं एखादं छायाचित्र, नेमकं फ्लेमिंगोची कुठली मोशन किंवा कुठली मुवमेंट आपल्याला अधिक आवडते कॅमेऱ्यात टिपताना? ऍक्च्युली फ्लाइंग मोशन मध्ये काढलेला फोटो चांगला दिसतो. ओपन विंग होतात त्यावेळेला. मी 2 वर्षांपूर्वी काढला होता ऐरोलीला क्रीकच्या इथे. ठाणे क्रीक आहे, ऐरोली ठाणे क्रीकच्या इथे. यावेळेला आलेले फ्लेमिंगो थोडे एकदम पिंकिश आहेत, ब्राउनिश पीक आहे त्यांची.
हा, हा. आणि ते टिपायला एकदम मजा येते. तर पाण्यात दरवर्षी अवतरणारे हे गुलाबी जादूगर किंवा दरवर्षी नवी मुंबईच्या खाडीमध्ये फुलणारे हे एका अर्थानं गुलाबी फुलच आहे. काही काळासाठी, काही महिन्यासाठी ती इथल्या पाण्यावर जशा कमळांनी तरंगावं तसं तरंगतात आणि पुन्हा आपल्या मायदेशी परत निघून जातात. हा एक अनुभव आहे, ही एक वेगळी अनुभूती आहे. आपण नक्कीच नवी मुंबईतल्या, आता मी येणाऱ्या कॉम्प्लेक्सच्या बाजूला उभा आहे, इथे भरपूर फ्लेमिंगो आलेले आहेत. या पॉइंटला नक्की भेट द्या आणि फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद, ही वारी, फ्लेमिंगोची वारी चुकवू नका. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा, कॉमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नियमित प्राप्त करण्यासाठी माझ्या रंगतरंग या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.